साठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आहेत. ताई TV9 मध्ये स्वागत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज आपण रामदास आठवलेंची भेट घेतली, काय सांगा? आदरणीय आठवले साहेब आणि मुंडे साहेबांची मैत्री सर्वांना ज्ञात आहे. त्या मैत्री आणि आमच्या पारिवारिक संबंधांनी मी वहिनी आणि आठवले साहेब दोघांची भेट घेतली खरं तर. आणि प्रत्येक वेळी निवडणुकीला सामोरं जाताना काही खास आशीर्वादांसाठी मी नक्कीच भेट घेते. आठवले साहेबांच्याही त्यात एक आशीर्वाद असतो. मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले. मुळामध्ये आम्ही अनेक वेळा भेटतो अदरवाईजसुद्धा, पण आज महत्त्वाचं आहे, मी नॉमिनेशन फाईल करणार आहे त्याच्या आधी त्यांना भेटले, आशीर्वाद घेतले आणि त्यांनी मला खूप आशीर्वादही दिले आणि माझी सभा घेणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. सहकार्याची भूमिकाही त्यांनी ठेवली. ते आमचे मित्रपक्ष देखील आहेत आणि मुंडे साहेबांचे मित्र देखील आहेत. त्या नात्याने मी आले होते. एकीकडे आता लोकसभेची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते आणि आता भाजपला एक धक्का बसलेला जळगावमध्ये. तेथील विद्यमान खासदार उन्मेष पाटील आता ठाकरे गटामध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. उद्या पक्षप्रवेश होणार अशी चर्चा आहे. आता कुठली चर्चा असेल तर त्याच्यावर मी टिप्पणी करणं मला वाटतं उचित नाही. मी बातम्या पाहू शकत नाही कारण मी माझ्या प्रचारातच आहे, तर फार काही बातम्या मी पाहिल्या नाही आणि त्याच्यावर टिप्पणी मी काही करू शकणार नाही. तर दुसरीकडे आता जे नाथाभाऊ आहेत ते पुन्हा भाजपमध्ये येणार अशाही चर्चा रंगत आहे, काय सांगा? या सगळ्या चर्चा आहेत, जेव्हा या प्रत्यक्षात येतील तेव्हा त्याच्यावर काही सांगणं योग्य राहील. मी फारशी चर्चेत भाग घेत नाही. तुम्ही पाहिलं असेल की माझा एक काम करण्याची एक पद्धत आहे. आत्ता जे राजकारणात चाललंय त्या सगळ्या चर्चा, कोण कोणास काय म्हणालं, कोण काय करतंय, कोण कुठे जातंय, ह्याच्यावर मी फार टिप्पणी करत नाही. माझा अकॅडमिकली कामं आणि माझी जनता ह्या संदर्भात मी फक्त फोकस काम करते. बाकी दुसऱ्या कोणावर मी कधी टिप्पणी करत नाही. तर असं काही त्यांनी ठरवलं असेल तर ते जोपर्यंत प्रत्यक्षात उतरत नाही तोपर्यंत मी काय टिप्पणी त्याच्यावर करू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सभा होत आहे 10 आणि 14 तारखेला महाराष्ट्रात आहे, काय सांगा? निसर्गतः त्यांनी आत्तापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये सर्वात जास्त सभा ते घेतात आणि त्यांची पार्लमेंटरी निवडणूक असल्यामुळे नक्कीच ते सगळीकडे सभा घेत असतील तर त्या सभांचं स्वागत आहे. त्याचा परिणाम नक्कीच होत असेल चांगला आणि लोकांना त्याच्याने उत्साह मिळणार आहे. त्याच्यामुळं त्यांचं सभांचं स्वागतच आहे. धन्यवाद मॅडम. आपल्यासोबत होत्या पंकजा मुंडे. त्यांनी रामदास आठवले यांची भेट घेतलेली आहे. ही औपचारिक भेट आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. कॅमेरा पर्सन रोशनसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.